ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। भोंदू अशोक खरात या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर येते। ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळली आहे। खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीने न्यायालयामध्ये अर्ज केलाय। न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती आता समोर आली आहे। अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातने उभे केलेले साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर आहे याचा ईडीकडून तपास केला जाणार आहे। खरातच्या विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय आहे। खरातने भक्तांना गुंतवणूक करण्यास, परदेशामध्ये पूजा करण्यास, अवतार पूजेच्या नावाखाली मरणाची भीती दाखवून कोट्यवधी रुपये महागड्या गाड्या आणि प्लॉट घेत कोट्यवधी रुपये उकळलेले आहेत। अनेक बनावट कंपन्या स्थापन करत पैसा विविध शेल कंपन्यांच्या मार्फत वळवण्यात आल्याचा संशयही आहे। अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर ईडीच्या तपासाला वेग येणार आहे।